13 अध्याय आणि 4 वचन. 13 आणि वचन आहे 4 पासून पुढे. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरुण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करील. या ठिकाणी लग्नाच्या बद्दल लिहिलं शास्त्रामध्ये की लग्न हे आदरणीय असावं, लग्नाचा आपण आदर करावा, लग्नाचा मी सन्मान करावा. या ठिकाणी शास्त्र आम्हाला हे शिकवतं की लग्न आदरणीय असावं. पापी आणि व्यभिचारी लोकांचा परमेश्वर न्याय करेल. लग्न जे आहे हे मनुष्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. लग्न ज्या व्यक्तीचं होतं, ज्या मुलीचं होतं, ज्या मुलाचं लग्न होणार असतं, तो दिवस त्या कुटुंबासाठी, त्या वधूसाठी, त्या वरासाठी हे आनंदाचा क्षण आहे. म्हणून आम्हाला पण त्या लग्नाचा काय केला पाहिजे, मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. हे मोठं त्यांच्या आयुष्यातला एक क्षण आहे आनंदाचा. कारण लग्न हे फार मोठं आनंदाचं कार्य आहे. या ठिकाणी शास्त्र पण म्हणतं की लग्नाचा आम्ही आदर करावा. पापी आणि व्यभिचारी लोकांचा न्याय परमेश्वर करील. म्हणजे मी आदर करून तर या ठिकाणी लग्न कार्यासाठी हजर झाला, तुमची कामं सोडून सर्व काही सोडून तुम्ही त्या ठिकाणी हजर झाला, तरी ते परमेश्वराला धन्यवाद. तर लग्नाचा आम्ही आदर केला पाहिजे. आता पुढे आपण थोडंसं वचन पूर्ण करूया. लग्न काय करावं, लग्नानंतर आम्हाला आदर करायचं. त्या आदराने तुम्ही या ठिकाणी आला, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे, स्वागत आहे या ठिकाणी. तर पुढे एक वचन आपण वाचणार. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लग्नाची सुरुवात जी झाली 1 अध्याय आणि 2 अध्याय आणि 18 वचन. उत्पत्ती अध्याय 2 आणि वचन. मग परमेश्वर जो बोलला, मग परमेश्वर जो बोलला, मनुष्य एकटा असावे हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करू. अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो की माणूस एकटा असावा हे बरे नाही, तर प्रत्येक मनुष्याला एक जोडीदार पाहिजे. या जोडीदाराशिवाय आम्ही राहू शकत नाही. म्हणून परमेश्वराची इच्छा की माणूस जेव्हा ठेवलं मनुष्याला, तेव्हा त्याला मनुष्य साथीदार नव्हता. पण परमेश्वराने बघितलं की सर्व प्राण्यांना जोडीदार आहेत, पण मनुष्याला जोडीदार नव्हता. मग परमेश्वर ते बोलला, मनुष्य एकटा असावं हे बरे नाही, तर मी त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक करेन. तिलाच पत्नी म्हणालेला परमेश्वर आदामाला निद्रा आणतो. एक वचन आपण वाचूया मला समजण्यासाठी. मग परमेश्वर देवाने आदामाला निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासली काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदमाची फासली काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे नेलं. पहा, परमेश्वर देवाने पत्नीची स्त्री जी आहे ती घडवली. शास्त्र म्हणतं की परमेश्वराने आदमाला निद्रा आणली आणि परमेश्वराने आदमाची फासली काढली आणि त्यापासून स्त्रीची उत्पत्ती केली. त्यानो पत्नी जी आहे हे लग्न काय करावं, तर परमेश्वराची इच्छा की मनुष्याने एकटं राहू नये. त्यासाठी आपल्याला लग्न केलं पाहिजे. आपल्या लग्नाच्या वयामध्ये येऊन आम्ही लग्नामध्ये लग्न केलं पाहिजे. प्रत्येकाला एक साथीदार पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे. लग्न काय करावं, कारण ही देवाची योजना आहे. लग्नाची योजना कोणाची आहे, परमेश्वराची योजना आहे. म्हणून लग्नाचा लोक आदर आणि सन्मान करतात. तर या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मनुष्य एकटा असावा नाही, तर त्याचा एक अनुरूप सहाय्य पाहिजे. ही योजना परमेश्वराची आहे माझ्या प्रेम. आणि परमेश्वराने आदमासाठी पुरुषाची आदमाची फासली काढून एक स्त्री घडवली. आणि पुढे वाचा. तेव्हा आदम म्हणाला, आता हे मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातलं मांस आहे. माझ्या हाडातलं हाड. पत्नी जी आहे ती कुठून आले, तुमच्या फासलीपासून. म्हणून बायबल आम्हाला हे शिकवतं, शास्त्र जे शिकवतं ते आम्हाला शिकलं पाहिजे. लग्नाचं जे अटूट नातं आहे, पवित्र नातं हे आम्हाला पहिलं समजून घेतलं पाहिजे. लग्न म्हणजे काय आहे आणि लग्न का करावं. लग्नाचा अर्थ जर एखाद्या व्यक्तीला आपल्याला समजला तर लग्न कधी तुटणार नाही. आणि आदम होतो हे माझ्या हाडातलं हाड आणि माझ्या मांसातलं
माणसा या ठिकाणी ज्यांना साथीदार आहे ते तुमचंच शरीर आहे, तुमच्याच माणसातलं, तुमच्याच हाडातलं आहे. म्हणून पत्नीवर बायबल सांगतात ते प्रेम करावं. म्हणून एक शास्त्रामध्ये आणखी एक वचन वाचूया आपण, मार्काचा 10वा अध्याय आणि 6 वचनापासून. मार्क अध्याय 10. मी पटापट जातो, जास्त आहे तुम्हाला वेळ घेणार. थोडंसं लक्ष द्या माझ्याकडं, म्हणजे शास्त्राची जे वचनं तुम्हाला सांगते कधी तुम्ही ऐकले नसते तर शिकण्यासाठी. उत्पत्तीच्या प्रारंभापासून उत्पत्तीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री आणि पुरुष असे उत्पन्न केले. परमेश्वराने उत्पत्ती कशी केली? एका पुरुषाची आणि स्त्रीची उत्पत्ती केली. स्त्री आणि पुरुष. हा, देवाने त्यांना स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. स्त्री पुरुष असे उत्पन्न केले. पुरुष आहे ते स्त्री आहे. आहे की नाही साथीदा? हालेलुया. आहे ना? स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आई बापा पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील. बघा, लग्नाच्या नंतर पती पत्नीचं जे नातं आहे ते आई वडिलांपेक्षा जास्त घनिष्ठ बनतं आणि परमेश्वराचं प्रेम आहे. हे परमेश्वराची योजना आहे. आज जे तुम्ही वचन या ठिकाणी ऐकत आहात, जो संदेश मॅसेज मी तुम्हाला सांगत आहे, हे शास्त्रातून लिहिलेलं आहे परमेश्वराचा. आणि हे वचन तुम्ही ऐकत की आई बापा सोडून, पण आपल्या आई बापांना आम्हाला सोडायचं नाही, लक्षात ठेवायचं. हे प्रेमाचं नातं आहे. पती पत्नीचं नातं एक घट्ट विश्वासाचं आणि पवित्र नातं आहे. आपल्या पत्नीवर आपण संशय नाही घेऊ शकत, आपल्या नवऱ्यावर संशय नाही घेऊ शकत. आपल्यामध्ये फूट नसावी. आपण दोन नाहीत. शास्त्र म्हणतं लग्नाच्या नंतर तुम्ही एक बनता. हे पवित्र नातं आहे. शास्त्र म्हणतं, शास्त्र जसं लिहिलं की 2 जीव एक जीव होतात, 2 शरीर एक शरीर होतात, 2 आत्मे एक आत्मा बनतो लग्नाच्या नंतर. तर त्यानं जे घरामध्ये नवरा बायकोमध्ये भांडण होतात तर ते भांडू नका. परमेश्वराने हे जोडले तुम्हाला एक राहण्यासाठी. ही महान परमेश्वराची देवाची योजना आहे, स्वर्गातल्या परमेश्वराची योजना आहे की पृथ्वीवर तुम्ही परमेश्वराचं वचन पूर्ण करावं. तुमच्याकडे परमेश्वराची सत्ताची, परमेश्वराचं राज्य वाढावं, लोकांचा जन्म या जगात यावा. म्हणून परमेश्वराने तुमच्यासाठी योजना बनवली, लग्नाची योजना. पण माझ्या प्रियानो, ज्यांचं लग्न झालं ते किती धन्य आहे. ज्यांना चांगले पत्नी भेटले ते किती धन्य आहेत. ज्यांना नवरे भेटले ते किती धन्य आहेत. ते असूया, पण भांडू नका. प्रेज द लॉर्ड. का की 2 नाहीत, तर बायबल म्हणतं की एक देह आहे. पहा, पुढे ती 2 नाहीत तर एक देह आहे. ती एक देह आहेत, एक शरीर. लग्नाच्या नंतर तुम्ही काय होता? तुम्ही दोघे नाही. कधी विचार नाही करायचा की आम्ही 2 जण आहोत, आम्ही एक आहोत, आम्ही एक आहोत, एक देह होतील. म्हणून देवाने जे जोडले आहे, म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. जे परमेश्वराने जोडले म्हणून ते एक देह असतील. म्हणून जे परमेश्वराने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. मला आवाज आला असता तर बरं झालं असतं तुमच्याकडून थोडासा. हालेलुया. जे परमेश्वराने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. लग्न एकदाच होतं आयुष्यात. 2 लग्नाऱ्या करणाऱ्यांना मी नाही देत. हालेलुया. यांना एकच लग्न झालं पाहिजे आपलं आयुष्यात. एकच लग्न आयुष्यात. किती? एकच लग्न, एकच पत्नी, एकच नवरा पाहिजे. हे बायबल शिकवतं, परमेश्वर शिकवतो तुम्हाला. आम्ही 2 बायका करायचा विचार करू नका, 2 नवरे करायचा विचार करू नका. बायबल सांगते एकच देह आहे, तुम्ही एकच शरीर. तुमची पत्नी तुमचीच असायला पाहिजे. आम्ही तुमचा नवरा तुमचाच असायला पाहिजे. आमेन. हालेलुया. ऐकताना मागे आवाज होतो काय? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, परमेश्वराची योजना की तुमच्या पत्नीला तुम्ही प्रेम करावं. या ठिकाणी आणखी थोडंसं वचन वाचणार आहेत आपण. 21 पत्र अध्याय 5 मध्ये जाऊन आपण 26 वचनाकडे आपण जाणार आहोत. नवऱ्याने आपल्या बायकोशी कसं वागायला पाहिजे ह्या गोष्टी शिकायच्यात आपल्याला. नुसतं लग्न करून मोठं नाही आपण होत. हालेलुया. बरोबर की नाही? लग्नाच्या नंतर वागायला पण पाहिजे ना तसं आपण. कृती पण कशी करायला पाहिजे. तर पहा, 21 पत्रामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे त्या ठिकाणी. 21 पत्र अध्याय 5 आणि वचन 22 मध्ये. सगळ्यांनी कान द्या, थोडंसं ऐका माझं. तुम्ही जशा प्रभूच्या जशा तुम्ही प्रभूच्या अधीन तशाच आपापल्या पतीच्या अधीन असा. परमेश्वर काय शिकवत आहे का? स्त्रियांनो, जसं तुम्ही परमेश्वराला आदर करता की नाही? देवाचा मान आहे तुमच्यात. तुम्ही देवाचा सन्मान करता.
करता ना? मग परमेश्वर काय म्हणत आहे की जशा तुम्ही देवाच्या अधीन असता, देवाचा मान करता, तसा नवऱ्याचा मान करायला पाहिजे. हे शास्त्र शिवूया, हे सुरवात आहे. शास्त्र काय म्हणतं? आपल्या नवऱ्याचा देवासारखा आदर केला पाहिजे. का बरं आदर करायचा? शास्त्र म्हणतं, देव म्हणतो की जसा तुम्ही परमेश्वराचा आदर करता तसा तुमच्या नवऱ्याचा तुम्ही काय केला पाहिजे? आदर करायचा आहे. समजते ना? हा, पुढे. कारण जसा ख्रिस्त जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक हा आहे, मंडळीचा मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक हा आहे. तसा नवरा बायकोचं मस्तक आहे. तसा परमेश्वर आणि मंडळी प्रीती केली आणि स्वतःला बलिदान दिलं, तसाच नवरा पत्नीचं मस्तक आहे. तुमचा नवरा जो आहे तो तुमचं मस्तक आहे, तुमचा मान आहे, तुमचा आदर आहे, तुमचा गौरव आहे. हा नवरा कळतं ना सगळ्या बहिणींना? आज तुम्ही भांडणाला घरी गेल्यावर 100% तुमच्या नवऱ्या प्रेम करा. एकदा खाली असून प्रभूला धन्यवाद. काय लोक हसतात त्या ठिकाणी. मला आनंद होता तुमच्याबद्दल ऐकून. त्या ठिकाणी खरोखर परमेश्वर आपल्यात उपस्थित आहे. आणि या ठिकाणी याचा आवाज थोडा कमी आहे, विद्यार्थी जमलं नाही तर प्रभूची स्तुती असं या ठिकाणी. तर या ठिकाणी नवरा जो आहे तो तुमचा काय आहे? मस्तक आहे, आदर, सन्मान. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याचा काय केला पाहिजे? मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. या ठिकाणी हा पुढे होता. शिवाय आज ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे. पतींनो, हा, आता नवऱ्यांसाठी बघ, आता नवऱ्याने आपल्या बायकोचा आदर नाही केला पाहिजे का? लग्न म्हणून हा विषय बोलत आहे. हे पण दोघे शिकतील पुढे कसं वागायचं आहे, कारण त्यांना आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. लग्नावरून आम्ही त्यांना पडून देणार, पण त्यांना कसं वागायचं आहे ते शिकलं पाहिजे. आणि आपण पण शिकतो कसं वागायचं आहे. तर परमेश्वर म्हणतो नवऱ्याने काय केलं पाहिजे? मग पत्नीला जर ही आज्ञा आहे की नवऱ्याचा तिने सन्मान करावा, नवऱ्याचा आदर करावा, नवऱ्याचा मान ठेवावा, आदर करावा, कारण नवरा तिचं मस्तक आहे. तर पत्नी नवऱ्याला पण देवाची हीच एक आज्ञा आहे. पहा पुढे वाचा. पतींनो, हा, नवऱ्यांनो जशी ख्रिस्ताने जशी ख्रिस्ताने मंडळीवर मंडळीवर प्रीती केली, तशी तुम्ही हे आपापल्या पत्नीवर प्रीती करा. परमेश्वर म्हणत आहे या ठिकाणी, जशी देवाने मंडळीवर प्रीती केली तशी आपापल्या पत्नीवर नवऱ्याने काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. कान ठेवू नका जगाच्या लोकांना आणि सर्व मनुष्याने सर्वांनी कान ठेवू नका. आपल्या आपल्या नवऱ्याला तुम्ही धोका दिला तर तुम्हाला परमेश्वराचा फटका मिळेल. कारण शास्त्रामध्ये की आपल्या पत्नीवर तुम्ही प्रेम करायचं आहे. ते पण कसं प्रेम करायचं? वाचा. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर आपापली पत्नी आपलंच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. आमेन. तुमच्या शरीराला तुम्ही फटका मारून घ्याल काय? किती जण अशात सांगा बरं? काय म्हणतं शास्त्र? काय म्हणतं? परमेश्वर काय म्हणतं की तुम्ही आपल्या बायकोवर कसं प्रेम करायला पाहिजे? स्वतःच्या शरीराला प्रेम करता की ना? तुम्ही स्वतःच्या शरीराला प्रेम करता? तसं स्वतःचं शरीर समजून आपल्या पत्नीला प्रेम द्यायचं आहे. समजतं सगळ्यांना की नाही? माझ्या प्रियांनो, खरोखर आज ज्या ठिकाणी लग्नाच्या विधीत आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर परमेश्वराचा मेसेज आहे प्रत्येक नवऱ्या बायकोसाठी, पती पत्नीसाठी हा मेसेज आहे. आजपर्यंत तुमच्या नवऱ्याला तुम्ही धोका दिला असेल, पण आज तुम्हाला एक निर्णय घ्यायचा, मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करेन, कारण तो माझा मस्तक आहे. आजपर्यंत तुम्ही आपल्या बायकोला फसवलं असेल, ती बायको कशी पण तुझी दिसत असेल, पण ही तुझं शरीर आहे. तुझ्या शरीराचा हाडात हाड आणि मासातला मास आहे. जरी ते म्हातारे असेल तुला प्रेम करायचं मला पडेल. हालेलुया. लग्न एकदाच होतं आयुष्यात, पण माझ्या प्रियांनो लग्नाला कधी जायची आलस करू नका, कारण लग्न हे एकदाच आयुष्यात येतं. प्रत्येक वर्षाला लग्न कराल का तुम्ही? लग्न एकदाच होते ना? काही लोकांना मला काम आहे लग्नाला आयुष्य घेत. अरे बाबा, लग्न हा आयुष्याचा एकच आनंदाचा दिवस त्या वधूवरासाठी येतो आणि तिथं पण आपलं काम अडवू येतं आपल्याला. माझ्या प्रिय भावाने बघितलं, लग्नाला यायलाच पाहिजे, कारण ही परमेश्वराची योजना आहे. आम्ही त्याच्या लग्नात जाऊन आनंद केला पाहिजे, कारण परमेश्वराने ते जोडलं आहे स्वर्गातून. आज ते पूर्ण होत आहे. स्वर्गात जोडलं आणि पृथ्वीवर परमेश्वर ते पूर्ण करतो. आमेन. एका टाळीवर परमेश्वराला धन्यवाद देऊ.
आणि जे तुम्ही आज वेळ काढून या ठिकाणी 10-15 मिनिटं अर्धा तास या ठिकाणी बसला तुमचा वेळ या ठिकाणी देत आहात त्या तरुणांसाठी दोघांचा लग्नासाठी हा फार मोठा आनंदाचा दिवस आहे.